श्रीमंतವಾಗಿ ಯಜಮಾನರಾಯ ಆಚಾರ್ಯಗಳು ತಾನೇ ತಾಲೂಕಿಗೆ ಯೋಗಾದಿ ಸಂಪಾದಿ ಶಿವಗಿ ರಮಣಾಕ್ಷೇತ್ರ श्री शाळेन श्री कपिलसिद्ध मंदिरातून देवना ताने ताने ನೇಗಿಟ್ಟು ಪುಣ್ಯಮಾಡಿಗಳು ನಮ್ಮ ಬೇಳುತ್ತ ಭಸ್ಮ ಬೇಳುತ್ತ ಎಲೆ ದೇವ ಎತ್ತಂಡೆ ವಿಶಾಲದಲ್ಲಿ ಮಾನಯೋಗಿ ಹಿರಿದಂತ ಮೂಲಗಳಮ್ಮ ವಿಧಾನಗಳಮ್ಮ ಈ ಲಿಂಗದ ಏಕ ಹಸ್ತ ಊರುಗಳಮ್ಮ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮನಮ ಮನಮ ಸೇರಿಸಿಕೊಂಡರೆ ಯಾತನ ಆತನ ಮತ ಮತ 3 ವರ್ಷ ಕೋಟಿ 3 ವರ್ಷ आपला योगखंडाच्या प्रत्येक आता राजशेखर अबोने सांगितल्याप्रमाणे आपला 7 नंदध्वज आपण काढलेला आहे आणि त्याच्या चरित्रामध्ये पुण्य पापಗಳು ಬಾಗಿ ಗುಣ ಇಪ್ಪತ್ತು ತಪ್ಪಲು ದಿಟ್ಟೇಂ ಚಕ್ರವರ್ತಿ ಅಪೇಯ ಶ್ರೀ ಮನಮಾನ ಮಹಿಮರು ಶ್ರೀ ಕಪಿಲಸಿದ್ಧ ಮಂಜೇಶ್ವರ ದೇವರ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಚತುರ್ಪಾದದ ನಾಲ್ಕು ಆಗಿಲ್ಲ ವಲಯದಲ್ಲಿ ಮಿತ್ರರು ಎಪ್ಪತ್ತು 100 ಕೋಟಿ 100 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಬಳಗಡೆ ನಡೆಯುವಂತೆ ನೀರಿನ ಅವಧಿಗಳು ತಿರುಗಡೆಯ ಲೇ ಬಾಬರೇ ಈ ಮನಮಾನ ಮಹಿಮನು ಶ್ರೀ ಕಪಿಲಸಿದ್ಧ ಮಂಜೇಶ್ವರ ದೇವರ ಮನಮ ದೇಶದೆ ಕಲ್ಪನೆ ವ್ಯಾಕರಣ ಮತಪಿತ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಕಾಂಡೆ सर्वांना विनंती आसपास थांबा फक्त अजून भरपूर वेळ आहे कृपया सर्वांनी सहकार्य करायची विनंती कट्ट्यावरती दर्शनासाठी कोणी येऊ नका महिला एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो. सिद्धरामेश्वराच्या या अक्षता सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी व्हीआयपी नसतो. सगळे आलेले सिद्धरामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो. तो आनंद व्हीआयपी मध्ये बसून मिळत नाही, हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं. हो, आज जे आहे ते तुम्ही सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला बाराबंदीत उपस्थित राहिलेला आहे. सोलापूरकरांना काय शुभेच्छा द्याल? सिद्धरामेश्वराच्या या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन. खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्धरामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्धरामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं. सर्व जातीचे सर्व धर्माची लोक एकत्र येऊन या सिद्धरामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो. अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो. सिद्धरामेश्वराच्या या अक्षता सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी व्हीआयपी नसतो. सगळे आलेले सिद्धरामेश्वराचे भक्त असतात
आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो. तो आनंद VIP मध्ये बसून मिळत नाही, हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं.